So this is your Ostwald viscometer. This is known as Ostwald viscometer, or this is also known as a college or school viscometer, or this is also known as a U-shaped viscometer. It has a two arms. याला दोन arms असतात, एक wide arm and second one is a narrow arm. At narrow arm there are two marks, upper mark and lower mark, and there is one capillary. The capillary याच्यामध्ये आपण सोल्युशन वरती घेतो. Okay, so initially you have to wash this viscometer with the help of the distilled water 2-3 times. Then dry it in oven. ओव्हन मध्ये तुम्हाला काय करायचं, हा ड्राय करायचा आहे फॉर 4 to 5 minutes. देन कूल इट, थोडासा कूल करायला, आणि नंतर यू हॅव टू स्टार्ट विथ दी प्युअर सॉल्व्हंट. डिस्टिल वॉटर जे आहे ते तिथं ठेवलेलं असेल ते तुम्हाला घ्यायचं. पिपेट आउट 10 ml ऑफ दी डिस्टिल वॉटर ऑर दी प्युअर सॉल्व्हंट तिथं ठेवलेलं असेल त्याच्यातूनच घ्यायचं आहे. पिपेट तिथंच असणार आहे, तुम्हाला फक्त पिपेट पंप वापरायचा आहे. ओके, अँड फॉर दिस 10 ml ऑफ दी प्युअर सॉल्व्हंट फ्रॉम दी वायडर आर्म. हा जो काय वायडर आर्म आहे याच्यामधून ते सोल्युशन इकडे, सोल्युशन नाही, सुरुवातीला सॉल्व्हंट तुम्हाला ऍड करायचा आहे. किती? 10 ml. तो मॅन्युअल मध्ये कदाचित तुम्हाला 15 ml वगैरे काहीतरी दिलेलं आहे, तर 15 ml यूज करू नका. किती करायचंय? 10 ml. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या एक्सपेरिमेंटला सुद्धा 25 ml सोल्युशन दिलेलं आहे. 25 ml पिपेट आउट करायचं. पिपेट आपण 10 ml ची वापरतोय, 10 ml च लिहायचं आहे इथं, 10 ml. ठीक आहे. देन suck the solution from the narrow arm with the help of your pipette pump above the upper mark. Then allow to pass through the capillary, okay, under the gravitational force from upper mark to lower mark, and note down the timing required for this. Okay, so तुमचं याचा टाइम होईल आता 69 सेकंड इथं आलेला दिसतोय. तर त्या पद्धतीने तुमचं एक असेल. रिपीट प्रोसिजर फॉर 2 times. कशासाठी? प्युअर सॉल्व्हंटसाठी. देन फॉर दिस इंटू दी बेसिन जे काय असेल त्याच्यामधलं तुम्ही हे करा, डिस्कार्ड करा सॉल्व्हंट असेल याच्यामधलं. देन अगेन ड्राय इट इन ओव्हन फॉर 4-5 minutes and then start with the solutions and polymer solutions. You require polymer solutions. Which solutions? 0.1% polymer solution, or 0.1, 0.2, 0.3, 0.4 and 0.5% of the polymer solution. Which polymer? Polyvinyl alcohol. Polyvinyl alcohol solution in water. Polyvinyl alcohol हा पॉलिमर आहे आणि सॉल्व्हंट काय तुमच्याकडे? वॉटर आहे. लक्षात घ्या. तो ह्या सोल्युशन पासून 0.1 च्या तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. ओके, सो पिपेट आउट again 10 ml of the 0.1% polymer solution, pour it in the wider arm, suck it through the this narrow arm above the your upper mark, and then measure the time required to pass through the capillary from the your upper mark to lower mark. एवढा पास होईपर्यंत त्याचा टायमिंग मोजा आणि हीच प्रोसेस काय करा, 2 वेळा रिपीट करा, म्हणजे अजून 2 वेळा. टोटल तुम्हाला इन 3 वेळा हे प्रोसेस करायची आहे. हे झालं तुमचं 0.1 नॉर्मल 0.1%चं सोल्युशन. त्याच्यानंतर वॉश इट विथ दी अगेन डिस्टिल वॉटर. वॉश करा आणि परत त्याला ड्राय करा. परत सोल्युशन कुठलं घ्यायचं? 0.2चं. परत टाइम मोजायचा. त्याच पद्धतीने अशी प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे 3 वेळा. पण हे आता 0.1, 0.2, 0.3 सोल्युशन तुम्ही ज्यावेळेस वापरणार त्यावेळेस ते कुठे टाकायचे? तिकडे ज्या बॉटल दिलेल्या आहेत त्या बॉटलच्या शेजारी काय दिलेलं आहे? एक बिकर ठेवलेलं आहे. त्या बिकरमध्येच त्या ठिकाणी ते सोल्युशन जाऊ द्या. ठीक आहे. लक्ष देते. आता हे काय करायचं? तुम्हाला फक्त सोल्युशन चेंज करायचं आहे. सोल्युशन चेंज करताना 3 वेळा डिस्टिल वॉटरने वॉश करणे आणि त्याला ड्राय करणे हे विसरायचं नाही. येते लक्षात? अशा पद्धतीने हे तुम्ही लक्ष ठेवा. आणि कॅल्क्युलेशन वगैरे कसे करायचे हे जर थोडंसं व्यवस्थित पहा. हा जो पार्ट जो आहे किंवा हा टेबल जो आहे तो थोडासा डिफिकल्ट आहे अदर याच्यापेक्षा. एक कॅल्क्युलेटिव्ह आणि हा दुसरा. त्यामुळे हे थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा कसं हे फॉर्म्युले वगैरे कॅल्क्युलेशन कसे करायचे. त्याच्यानंतर फर्स्ट कॉलम आणि लास्ट कॉलम यांचा तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. लक्षात येत आहे? इथं तुमची जी इटाची व्हॅल्यू येईल ती तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यामध्ये इटा इथला वापरायचा आहे. बरोबर? ह्या ग्राफ पासून मिळालेला इटा जो आहे तो. आणि दुसरा इज इक्वल टू के इंटू एम रेस टू ए. इटा तुमची विस्कॉसिटी सांगते 0 किंवा प्युअर सॉल्व्हंट पर्यंत 0 कॉन्सन्ट्रेशनला. के आणि ए हे कॉन्स्टंट आहेत. एम हे तुमचं मॉलिक्युलर वेट जे तुमचं टार्गेट आहे एम आहे ते. के आणि ए जे आहेत ते तुम्हाला इथं दिसतात. ठीक आहे.
हा पॉलिव्हिनिल अल्कोहोल आहे, हा तुम्हाला इथं यूज करताय तुम्ही. वॉटर सॉल्वंट आहे आणि के ची व्हॅल्यू याच्यासाठी आहे 2 × 10⁻⁴ आणि ए ची व्हॅल्यू आहे 0.8. ह्या व्हॅल्यू तुम्हाला इथं वापरायच्या आहेत. हे कॅल्क्युलेशन करण्याची प्रॅक्टिस करा. कॅल्क्युलेशन थोडंसं व्यवस्थित करा, त्याच्यानंतर तुमचं हे येईल. ठीक आहे. हे सर्व रिडिंग तुम्हाला प्रत्यक्षात दाखवावं लागतात एक्झामिनरला. एक्झामिनर बघतात तुमचे हे रिडिंग खरंच येत आहे का 69 म्हणून, त्यामुळं अगदी व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. हा झाला तुमचा एक्सपेरिमेंट नंबर 7. चला नेक्स्ट आता